आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी खूप कष्ट केलेले, मग त्या आई वडिलांची शेवटपर्यंत सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपला भारत देश ही पावन संतांची भूमी आहे. पण खंताची गोष्ट काय तुम्हाला माहिती आहे, इथं 5 लेकरांचा सांभाळ एकटी आई करू शकते. आपल्या देशामध्ये 5 लेकरांचा सांभाळ एकटी आई करू शकते, पण एकट्या आईचा सांभाळ 5 लेकरं मिळून सुद्धा करू शकत नाही. ही फार मोठी खंताची गोष्ट आहे. आई वडिलांना काही पैसा लागतो का तुमचा? नाही, त्यांचीच प्रॉपर्टी आपण घेतो, बरोबर ना. मग आपल्याकडून त्यांना ना पैशाची अपेक्षा असते, माय बापांना त्यांच्या लेकरांकडून ना पैशाची अपेक्षा असते ना काही मोठ्या पदाची अपेक्षा असते. मायबापांना अपेक्षा फक्त लेकरांकडून एवढी असते की त्यांनी आमचा मान सन्मान करावा आणि आमच्या सोबत प्रेमानं राहावं. आणि लेकरं जर सुखी असतील, मायबाप इकडं कितीही त्यांचं दुःख लपवतात, पण लेकरांच्या तोंडावर आनंद असेल तर मायबाप आपल्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद ठेवतात. का? कारण आपलं लेकरू सुखी, सगळं जग त्यांच्यासाठी व्यवस्थित राहतं. एवढं प्रेम आई वडील आपल्यावर करत असतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून अशा प्रकारे म्हणतात की जिवंतपणी आपल्या आई वडिलांची सेवा करा. मेल्यानंतर कोणी रडलं का विचारायला सुद्धा मायबाप येतात का? नाही का? कसे जीवनामध्ये आईचं असणं हे खरंच फार महत्वपूर्ण आहे बरं का. आणि ज्यांना आई वडिलांची किंमत कळते त्यांचेच आई वडील लवकर सोडून जातात. ही फार खंताची गोष्ट आहे. आणि मी तर म्हणते जीवनामध्ये कधीच कोणाचे आई वडील कोणापासून दूर होऊ नये. कथा तुम्हाला सांगते बघा. एक मुलगा होता, लहान होता आणि लहानपणी त्याची आई वारली. आणि आई वारल्यानंतर जेव्हा तो शाळेमध्ये जायला लागला, शाळेमध्ये उशीर होऊ लागला, कारण आई नसताना त्याची कामं करायला कुणीही नव्हतं. कारण आई जेवढा सांभाळ करू शकते तेवढा लेकरांचा सांभाळ कुणीही करू शकत नाही. रोज शाळेमध्ये जायला त्याला उशीर व्हायचा, रोज शाळेमध्ये जायला त्याला उशीर व्हायचा. आणि सर विचारायचे, काय झालं, तू शाळेत का उशिरा आला? तो म्हणायचा, कारण लहान होता, त्याला कळत नव्हतं की त्याची आई भगवंताकडे गेली. तो नेहमी सरांना म्हणायचा, सर माझी आई झोपून होती आणि म्हणून मी उशिरा आलो. प्रत्येक वेळी एकच बोलायचा. आता सरांना वाटलं याच्या आईला याची किंमत नसेल का, याच्या आईला याची काळजी नसेल का, नेहमी झोपून कशी राहते. कारण लहान लेकरांना कसं सांगणार की बाळा तुझी आई आता परत येणार नाही, तुझी आई नेहमीसाठी इथून सोडून गेली. आता आई म्हणून हाक मारल्यानंतर समोरून बोल ना बाळा, मनाला कुणीही राहणार नाही. कितीही माणूस रागावून असू द्या बघा, जोपर्यंत आपण जेवणार नाही तोपर्यंत त्या आईच्या पोटामध्ये घास उतरणार नाही. आपल्या जीवनामध्ये थोडी जरी प्रॉब्लेम आली ना तरी सुद्धा ती आई जवळ असेल, सगळं प्रॉब्लेम क्षणामध्ये सॉल्व्ह झाल्याची शक्ती आपल्याला तिथं भेटते. तेव्हा शिक्षक लोक त्याला रोज म्हणायचे, आज पण उशीर झाला, कशामुळे झाला? तो म्हणाला, माझी आई झोपून होती, माझी आई झोपून होती. रोज रोज त्याची कारणं ऐकून पुढे त्याला छडी मारायला सुरुवात केली. आणि एक दिवस राग तो छोटासा बाळ आपल्या आईच्या मातीवर गेला आणि त्या समाधीवर बॅग फेकून बोलायला लागला, आई आता तरी उठ ग. रोज मला सर म्हणतात की कधी तुझी आई येईल, रोज तू शाळेमध्ये उशीर करतोस, आई तू झोपेतून उठली नाही म्हणून सरांनी आज मला छडी मारली, पण जाऊन कुणाच्या कुशीमध्ये रडण्यासाठी माझ्याकडे पदर सुद्धा नाही. एवढं आईचं जीवनामध्ये फार महत्वाचं स्थान असते. आणि लहान असतानाच नाही, आपण किती मोठं होते लेकरांसाठी, आई वडिलांसाठी त्यांचं लेकरू हे नेहमी लहानच असते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, घरामध्ये आई नसेल तर ते घर खायला धावतं बरं का. मुलगी सासरला गेली आणि सासरून आल्या आल्या घरी तिचा पहिला शब्द कोणता असतो? आई. आई कुठे? आणि जसं महाराजांनी म्हटले, सोडून या गेली आई, सांगू मी कुणाला, आई 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 हाक देऊ मी कुणाला.